आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जगातला कोणीही स्मारका आला किंवा इथे कोणी फार काही निवडणुका जिंकल्या लढल्या, परंतु संविधानाला साधं बोट सुद्धा लावू शकत नाही. अशा प्रकारची अतिशय तगडी, सर्वांना बंधनमुक्त आहे आणि टोटल बंधमुक्तही नाही. जो कोणी चुका करेल त्याला नीटनाटक करण्याचं सुद्धा बाबासाहेबांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि आता ही 75 वर्ष झाली, परंतु आणखी कित्येक वर्ष जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत कोणीही बदलेल, आयाराम गायराम होतील, आमको होईल तमको होईल, परंतु बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना ही कधीही बदलू शकत नाही. माझं स्वतःच जर म्हणाल तर संविधानाच्या पलीकडे कधीही मला वाटतं मी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा संविधानाबद्दलच उल्लेख करतो. जे अस्त्र आम्हाला बाबासाहेबांनी दिले, पाया पडण्याची, हात जोडण्याची, पदर पसरण्याची, झोळी पसरण्याची, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करतो. का उल्लेख करतो की बाबा त्यांच्यामुळंच हे सगळं काय आहे. त्यांनी जर हे इतक्या चाणाक्षपणे, इतक्या हुशार पद्धतीने जर हे लिहिलं नसतं, ठीक आहे, बाबासाहेबांच्या हाताखाली टीम असेल, अनेक लोक असतील, परंतु खालची टीम जरी कोणी असती तरी टीम लीडर जो आहे तो लीडर इतका चाणाक्ष असला पाहिजे की ज्याचा त्या घटनेमध्ये सहजासहजी कोणालाही बदल करता येणार नाही, असं पक्क धोरण. ठीक आहे, आजचा तो दिवस नाही, त्याच्यावर मी कोणावरती टीका करणार नाही, परंतु घटनेची पायमल्ली एका घटनेत मात्र 100% झालेली आहे आणि ती म्हणजे 1975 झाली, ज्यावेळेस या देशामध्ये आणीबाणी लागू केली. त्यावेळेस मात्र घटना पायदळी तोडण्याचं काम या देशामध्ये झालं. जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती आला, म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं काँग्रेस पक्षाला लोकांनी सपाट करून टाकलं, काही सुद्धा ठेवलं नाही. आणि आता बघा, कालच्या निवडणुकीला सुद्धा लोकसभेचा थोडासा नरेटिव्ह असा गेला की ये संविधान बदलने वाले हैं. याचा एवढा मोठा परिणाम देशभरामध्ये झाला की तो नरेटिव्ह अगदी आमच्या
गल्ली बोळामध्ये आमच्या शहरामध्ये आमच्या झोपडपट्टीपर्यंत आला आणि त्याचा परिणाम हा निश्चितपणे दिसला. म्हणजे तुम्ही काय बाबासाहेब म्हणजे दलित समाज असं मानताय का? साफ चुकीचं आहे. बाबासाहेबांना दलित समाजाचं वगैरे समजू नका हो. अजून तरी जागेवरती या. अजून सुद्धा कुठेतरी कान्याकोपऱ्यामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होती हे ऐकून मनाला अजूनही मन व्यथित होतं. अरे सार्वजनिक सगळ्यांनी मिळून साजरी केली पाहिजे. फक्त भारत देशापुरती मर्यादित राहिली नाही. 125-150 देशापर्यंत हा माणूस गेला आणि त्याची विश्वरत्न म्हणून गणना त्या ठिकाणी व्हायला लागली. तेव्हा या अतिउच्च माणसाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो की त्यांनी दिलेल्या ह्या कायदा कानून आणि या घटनेमुळं आम्ही आज जिवंत आहोत. त्यांनी सर्वांची काळजी घेतलेली, सर्वांना कसं वागायचं काय वागायचं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पण कधी कधी काही लोकांना कर्तव्याच्या ऐवजी फक्त हक्कच जास्त समजतात. हे सुद्धा या देशामधलं दुर्दैव आणि वास्तविक काही वेळा आपल्याला पाहायला मिळतं. आम्हाला हे मिळालं पाहिजे, आम्हाला ते मिळालं पाहिजे, आम्हाला हे, पण रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने चाललं पाहिजे हे कर्तव्य मात्र आम्हाला कळत नाही. रस्त्याच्या कडेला पाचा थुकलं नाही पाहिजे हे मात्र आम्हाला, तुम्ही असं वागू नका म्हणल्यावरती काही लोकांना राग येतो. मग ते जे चुकीचे वागते ते जातात बिन भाड्याच्या खोलीत. तो पण रस्ता बाबासाहेबांनी दाखवून ठेवलेला आहे. तर ते माझं म्हणणं असं आहे की बाबा हे जे दिलेले आहे त्याच्यामुळं, आणि माझं मत असं आहे की आपण अभ्यास करा. तरुण पिढीने थोडासा अभ्यास केला पाहिजे. संविधान काय, घटना काय, याचा अभ्यास केला पाहिजे. अत्यंत तोकडा अभ्यास. नवीन पिढी ही फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपचाच करते, हे दुर्दैव आहे. आणि मी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष साहेबांना, माजी नगराध्यक्ष साहेबांना, आपल्या मॅडमला आणि नगरसेवक साहेबांना सगळ्यांना विनंती करतो की हे काम करा. आपल्या वतीने जास्त नाही, तुम्हाला जेवढ्या प्रती होत असतील तेवढ्या प्रती विकत घ्या आणि शक्यतो जेवढ्या घरामध्ये तुम्हाला एक प्रत देता येईल संविधानाची तेवढी प्रत तुम्ही त्या घरापर्यंत पोहोच करा. मी म्हणतो 100 करा, 200 करा, 500 करा, हे करू शकतो आपण, का नाही करू शकतो. आणि माझं मत आहे की आपण मंदिरामध्ये देवाची पूजा करतो ना, तर त्या मंदिराच्या देवाच्या गाभाऱ्यामध्ये संविधानाची एक प्रत असली तर काय फरक पडतो. आणि ती सर्व धर्मीयांनी ठेवावी असं माझं मत आहे. सर्व धर्मीय अडचण काय, जसं आपण म्हणजे महाभारताचं हे ठेवतो, मुस्लिम समाजाचं कुराण ठेवतो, गीता ठेवतो, रामायण ठेवतो, नवनाथ ग्रंथ ठेवतो, त्याच शेजारी एक प्रत राहिली. अरे जरा ठीक आहे, तुम्ही तिथेही ठेवू नका, पण आपल्या घरात ठेवा, दर्शनी भागावरती ठेवा. आणि किमान दिवसातनं 1-2 पानं, 4 पानं, 5 पानं तरी त्याची वाचून काढा ना. त्याचा जीवनामध्ये अनेक ठिकाणी फायदा होऊ शकतो. आम्ही नेमकं असं झालंय, समाजाचं वाचन कमी पडलंय आणि समाज वाचायच्या ऐवजी नको तिकडे जास्त भरकटत जातोय, हे सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून माझं मत असे की संविधानाची प्रत, मी आज घोषणा वगैरे करत नाही, तुम्ही 2 दिवसांनी घोषणा करा की आम्ही एवढ्या प्रती 100% तुम्हीच घोषणा करा 500 प्रती. हा 500 प्रतीचं करा. चला 500 प्रती तुमच्या वतीनं करा. अशोकराव मुळे साहेब त्यांच्या वतीनं करतील, काय करायचं ते तुमच्या तिकडे. पण माझं मत आहे किमान 500 घरात ज्यांना कळतंय, ज्यांना वाचता येत, त्यांच्या 500 घरात तरी आमची प्रत ठेवा. 500 जर ठेवलं आपण तर मला वाटतं काही लोक स्वतः सुद्धा जाऊन विकत आणतील आणि आणू द्या. बाकीचं काही विकत घेऊन येऊन डोके भांजाळून घेण्यापेक्षा हे चांगलं आहे ना. बाबासाहेबांचं संविधान हे सगळ्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे आणि ते पाठवावं असं माझं मत आहे. आम्हाला शिक्षण घेण्याचं बाबासाहेबांनी सांगितलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्याशिवाय समाज गुरगुरणार नाही, हे समाजाला त्या ठिकाणी सांगितलं. ज्यांच्या कोणाच्या जीवनामध्ये अजूनही पहाट झाली नाही
अजूनही आम्ही बॅकवर्ड आहोत, आम्ही अजूनही शेड्यूल ट्राईब आहोत. त्यांच्याही जीवनामध्ये पहाट झाली पाहिजे. नका हो हेटाळणी करू, नका पारध्यांची हेटाळणी करू, नका भिल्ल समाजाची हेटाळणी, नका अजून. त्यांचे फार दिवस वाईट येतात. ज्याचे दिवस वाईट आहेत ना, संविधान दिनाच्या दिवशी एकच करा. अरे तुमच्याकडं अतिरिक्त जर असेल, 10 रुपये अतिरिक्त असतील, तर आपल्याच त्या समाज बांधवांना जे पाठीमागं आहे त्यांना थोडीशी मदत करावं, थोडीशी मदत करा. काही ना काही ज्याच्याकडे परिस्थिती फार खराब आहे, त्याच्या जीवनामध्ये पहाट कशी होईल त्याच्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करा. खरंच ही संविधान दिनाची खरी शपथ होईल. आपण जी संविधानाची शपथ घेतोय तर त्या शपथेबरोबर एक शपथ घ्या की माझ्यापेक्षा जो गरीब आहे, दीन आहे, म्हणजे पहिला दीन नाही, दुसऱ्या व्यारंटीचा दीन, दलित आहे, दीन आणि दलित आहे. दलित ह्या शब्द बाबासाहेबांनी सर्वांसाठी वापरला. तुम्ही दलित म्हणजे एका समाजापुरता याच्यापुरता शब्द नाही वापरला. ज्याचा ज्याचा जिथे जिथे हक्क नाकारला जातो त्याला त्यांनी दलित शब्द वापरलेला आहे. अगदी ब्राह्मण समाजाच्या महिलेला सुद्धा दलित म्हटलेलं आहे. मग बाकीचे आपण सवर्ण वगैरे स्वतःला जे म्हणून घेतो ते तर त्याच पद्धतीत आले. तुम्हाला तर इथं शिवराज्याभिषेक सुद्धा करता आलेला नाही. त्यावेळेस फार युपीवरून आणावं लागलं होतं. त्याच्यामुळं तुम्ही बी त्याच यादीत आहेत, पण तुम्ही लगेच वेगळे होऊन बसता, हे वाईट आहे. त्याच्यामुळं माझं मत आहे की अंत्योदय, जो अंत्योदय सांगितलेला आहे, शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे. काही या देशातल्या धोरणांनी सांगितलं की आपला सत्ता जे आहे, आपलं जे काम आहे ते अंत्योदयाच्या दिशेने गेलं पाहिजे. शेवटच्या जो एकदम शेवटचा घटक आहे, ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही, त्याच्या जीवनामध्ये पहाट आणली पाहिजे. अजूनही कधी कधी बातम्या वाचल्याच्या नंतर मेळघाटातल्या असतील, पालघर जिल्ह्यातल्या असतील, तिथल्या बातम्या वाचल्याच्या नंतर अजूनही कुपोषित बालकं जन्मत आहे. हे आपलं डेंजर आहे. अजून त्यांचं सुद्धा बालकं चांगली धरली पाहिजे, ती सुद्धा सुदृढ झाली पाहिजे, आमचे शेड्यूल ट्राईब सुद्धा सुधारले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावं, साथ द्यावी, अशा प्रकारचं हे संविधान आहे. आणि दुसरी दुर्दैव घटनेची आपण श्रद्धांजली अर्पण केली साळसकरांना आणि इतर सर्व सहकाऱ्यांना. जो अशोकरावजी होते, ज्यांनी बलिदान दिलं, अजमल कसाब सारखा, आणि त्याचे सहकारी जे पाकिस्तानातून इथं पाठवले गेले, आमच्यावरती हल्ला केला गेला मुंबईवर. दुर्दैवानं मी सुद्धा त्या दिवशी तिथंच होतो. आपलं जे 5.68 TMCचं पत्र मिळालं हे त्या दिवशी मिळालं. आणि त्या दिवशी मी जिया बेग साहेब यांचे वडील, विशाल साहेब जे आज हयात नाहीत ते, आणि अजून कोणीतरी एक जण होतो, आम्ही सुद्धा त्या गोळीबाराचे 100% शिकार झालो असतो. 100% आम्ही त्याच्यात सापडलो होतो, पण वाचलो. आणि वाचून बचून जे आलो, ते गोदीचा जे गेट बंद झाला त्या दिवसापासून परत उघडलाच नाही. शेवटच्या आत घुसणारे आम्ही होतो गोदीतून, कारण जीवाच्या आकांताने लोक पळत होते. शेवटी आम्ही पण वाचून आलो. CSTच्या समोर होतो आम्ही. तिथे CST मध्येच अजमल कसाब जे आहे, अंधाधुंद गोळीबार त्या ठिकाणी त्यांनी केला होता. आणि ते अधिकारी होते तिथले चीफ इंजिनियर, त्यांना सोडायला आम्ही गेलतो हिरॉस थिएटरच्या समोर. तिथून त्यांना वाटं लावलं. तर वाटं लावताना सुद्धा इकडून तिकडून गोळी येईल का, एखादी गोळी आपल्याला सुद्धा लागेल का, अशा प्रकारची स्थिती त्या दिवशी वाटत होती. म्हणून माझं मत आहे की साळसकर, कामठेकर हे जे लोकांनी आमच्यासाठी, आणि शेवटी मराठी माणसंच त्या ठिकाणी कामाला आहे. जे मराठी अधिकारी होते सगळ्यात अगोदर त्यांनी, आणि वाईट काय वाटलं, AK-47च्या पुढं
आमचा पोलीस 303 ची साधी बंदूक घेऊन लढत होता आणि लढून त्याच्या पुढे टिकत होता. त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये मी पोलिसांची जी तक्रार आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी परत कधीही पोलिसांची तक्रार केली नाही किंवा कागदावरती आणले नाही, आणणार सुद्धा नाही. कारण तो पोलीस 303 ची बंदूक घेऊन AK-47च्या पुढे लढत होता. ओंबाळे साहेबासारखा अधिकारी तिथे कामाला आला, ज्यांनी स्वतः कवर टाकली आजमाल कसाबला. गोळ्या त्याला वाटतील तेवढ्या गोळ्या त्याने आतमध्ये हत्या केल्या, पण ओंबाळ्यांनी त्याचं हे सोडलं नाही, त्याला तिथंच पकडला. आणि एक जिवंत अधिकारी ज्याची ओळख पाकिस्तानची होती आणि नंतर कळालं की ह्या लोकांना केवढ्यात तिकडं पाठवलं होतं ब्रेन वॉश करून, तर 2 लाख रुपयात. म्हणजे 2 लाख रुपयात ते मुंबईवरती हल्ला करण्याला लोक पाठवू शकतात. म्हणजे त्या देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा सुद्धा तुम्ही विचार करा. अजूनही आता तिथं सिंध वेगळा, आमका प्रांत वेगळा, 2-3 पाकिस्तान होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. आणि प्रचंड कर्ज, चायनाचं कर्ज, इतरांचं कर्ज एवढं करून ठेवलंय की एका दिवशी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती त्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि काही दिवसापूर्वी पाहिलं असं तुम्ही, मिलिटरीचं सगळं साहित्य लुटून येत होते ते लोक, आणि उठून सुटून फक्त भारताच्या बद्दल बोलणं एवढाच उद्योग त्यांचा त्या ठिकाणी चालू असतो. आणि युट्यूबर बघा, मी पाकिस्तानच्या काही युट्यूबरचं पाहणी करतो, तर ते काही युट्यूबर बिनधास्त बोलतात की भारत देशामध्ये कसं काय, भारत देशात किती चांगलं आहे, भारत देशाचा त्यांनी विकास केला, आपला काय विकास झाला नाही. अरे काय सुंदर बोलतात. हे सुद्धा पाहिलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांच्यातली सुद्धा काही चांगली माणसं आहेत जी सरळ सरळ त्यांच्या सरकाराला नावं ठेवताय. असं भारत देशामध्ये होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? इथं आम्ही सगळे लोक एक आहोत, आम्ही सर्वजण समाधानी आहोत, आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आणि हे आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला शिकवलं. देशाचा आमचा चांगला कारभार चालू आहे. एवढा कोरोना झाल्याच्या नंतर सुद्धा सगळ्या देशाच्या शेजारच्या आशिया खंडातल्या आर्थिक परिस्थिती कोलमडून गेल्या, परंतु भारताची अर्थव्यवस्था ही वरती गेलेली आहे. आमचा GDP वाढलेला आहे. आणि ह्याचं प्रतीक वारंवार येणाऱ्या निवडणुकांमधून सुद्धा त्या ठिकाणी दिसतंय. निवडणुका हा आजचा विषय नाही, परंतु मी नम्रपणे सांगतो की हे त्याचेच परिणाम आहे की जी लस बाकीच्या कुठल्या देशाला तयार करता आली नाही, पण भारताच्या आमच्या हुशार डोकेबाज लोकांनी कोरोनाची लस सुद्धा शोधून काढली. आणि फक्त आपल्या देशालाच दिली नाही, तर बाहेरच्या सुद्धा अनेक देशांना ती पुरवली. म्हणून आम्ही सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे पुढे आहोत, आम्ही मागे नाही आहोत, पुढेच आहोत, हे आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणून पुनश्च एकदा ते जे शूरवीर लढले, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, कामते साहेबांनी वगैरे सगळ्यांनी, हेमंत करकरे साहेबांनी, काय सुंदर माणसं होती. आणि साळसकर वगैरे तर आमच्या समोरून गेले, करकरे साहेब सुद्धा वळून आमच्या तिथून गेले. आम्ही ते पाहिलेलं चित्र आहे, नवीन पिढीला माहिती नाही. परंतु यांनी सगळं टार्गेट केलं. आमची CST टार्गेट केली, आमचं ताज हॉटेल टार्गेट केलं गेलं, आमच्या बाकीच्या हॉटेलमध्ये सुद्धा हे लोक घुसले. आणि तेवढा सुद्धा भर मारू शकत नाही, येऊ शकत नाही. ते इतकी तगडी सागरी जी सुरक्षा, नेव्हीचे लोक रात्रंदिवस त्या ठिकाणी गस्त घालतात. आता एवढ्या मोठ्या बोटी वगैरे केंद्र सरकारने त्या ठिकाणी खरेदी केल्यात, अत्याधुनिक, जे पाण्यातल्या पाण्यात सुद्धा जाऊन आपल्याकडे तयार झालेले 720 किलोमीटरचा हा अथांग असा समुद्र किनारा या महाराष्ट्रात हा आपल्याला होतो. देशामध्ये आर्थिक राजधानी हे मुंबई आहे, आणि मुंबई हे आपल्या सगळ्यांचं नाक आहे, आपली सर्वांची ती राजधानी आहे. आमच्या सर्वांचं हे
म्हणजे छाती फुगवणारं गाव आहे आणि त्यांच्या अंगावरती चांगले कपडे बिपडे घालतो ना, त्याचं कारण हे मुंबई आहे. त्याच्यामुळे आमची मुंबई ही आपली मुंबई आहे. ही आपलीच मुंबई म्हणलं पाहिजे. मुंबईला कधीही वेगळं मानायचं. जगातले किती लोक आले तरी सामावून घेण्याची ताकद फक्त मुंबईत आहे. कोई भी आओ अंदर आओ, उसको भी पेट भरने को यहाँ पे जगह है. इधर से भी आओ, यूपी से आओ, एमपी से आओ, सुद्धा बाहेरचे मजूर आहेत. म्हणजे आमची कॅपॅबिलिटी चांगली आहे हे आपण ओळखून घ्यायचं. तेव्हा आपला हा महाराष्ट्र जो आहे, संविधान दिनी आपण सर्वजण ठरवूया, हा देश हा राज्य मोठं झालं पाहिजे, आपलं देश टिकला पाहिजे आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचा योग्य सन्मान सगळ्यांनी केलाच पाहिजे. आमच्या संविधानाचा जर कोणी अयोग्य सन्मान करीत असेल, चुकीचं बोलत असेल तर ते जमणार नाही. आणि म्हणून या आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण संविधान वाचा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.